हॅलो. हॅलो. हा. हा, श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ. बोला बरेच ताई. दिवस झालं फोन करणार होते पण राहूनच गेला अहो. काय झालं होतं मग हा. काय तर मुंबईला गेलतो आम्ही, म्हणजे अख्खी फॅमिलीच गेलतो मुंबईला. बरं. हा हा. म्हणजे सासूचे सख्खे भाऊ आहेत आणि त्यांचं माहेर पण मुंबई, आणि मी लय बऱ्याच दिवसात गेलो होतो आम्ही. तर सासूबाईंचं माहेर मुंबई आहे. हो हो. अरे वा. काय उत्तनच ना, हा उत्तनच, उत्तन मध्ये राहतात. अच्छा अच्छा अच्छा. अरे वा. दोन भाऊ आहेत, हा त्यांना दोन भाव आहेत आणि दोघे आपले वेगळे वेगळे. तर एका भावाने म्हणजे त्यांच्या बंगल्याची पूजा होती म्हणून आम्हाला बोलवलं होतं, म्हणून आम्ही गेलतो सहकुटुंब सहपरिवार. अच्छा अच्छा. हा आम्ही हा. गेलो, पूजा वगैरे झाली आणि हम्म. मी म्हणते कसं स्वामींना, स्वामी मी एवढ्या लांब चालले, मला कुठेतरी तुम्ही दिसा बर का हो, कुठेतरी तुमची नाही का काहीतरी मला हा हा. म्हणजे काहीतरी तुमचं काय भेटू द्या दोन शब्द, असं मी म्हणते. हा मग त्या दिवशी गेलो पूजेला, आलत्या दोघी जणी आणि असं बोलता बोलता मला ना जास्त लागतं बोलायला. हा. आणि ते बोलता बोलता त्या म्हणल्या काय करताय तुम्ही? म्हणलं काय नाही, बारामतीला घरीच असते, आपलं नाही का लेकरं ही शाळेत जातात, म्हणलं घरीच असते. तर हा. त्या म्हणल्या मी स्वामी सेवेत आहे. मी म्हणलं त्यांना, त्या म्हणल्या दोघी जणी आम्ही पण स्वामींची सेवा करतो. मी म्हणलं किती छान ना, हा. बरं झालं कुठेतरी भेटलं मुंबईच्या ठिकाणी पण, म्हणलं स्वामी सेवेकरी भेटला म्हणजे ते आनंद झाला मला. तर त्या म्हणल्या की मी असा असा बिझनेस करते अंगणवाडीचा, हा हा. तुम्हाला जर करायचा असेल तर द्या नंबर. अरे दिला बापरे. नंबर मी त्यांना, हो दिला. म्हटलं काय हम्म. घरी बसण्यापेक्षा केलं बारामतीतलं, जर म्हणले आलं काम तर सांगा. बरं म्हणलं चालेल. हा. मग त्यानंतर माझा फोन चालू झाला, म्हणजे बोलतो आम्ही. अरे वा. हो. आणि मग काय झालं, दुसऱ्या दिवशी आम्ही घरी आलो, दुसऱ्या मामांच्या घरी ना. हा हा. तर त्यांचा मोठा मुलगा इंजिनिअरचा शेवटच्या वर्षाला आहे तो. हा तर मोबाईल होता 30,000चा, आणि सकाळच्या पारी त्याची मम्मी काय म्हणली की हा. बाजारामध्ये जा आणि काय घेऊन ये, काय वस्तू आणायला लावल्या ते काय माहिती. हा. आणि तो गेला आणि त्याचा मोबाईल पडला घराशेजारीच, बर का अरे हो. अरे. हा हा. मग त्यांची शोधाशोध चालू झाली. हा हा. नुसती म्हणायला लागली मोबाईल गेला, मोबाईल गेला. मला हा. वाटायचं आपण एवढ्या म्हणजे आपण इतक्या दिवसात ना आलोय इथं, आणि हा. आपली तसली काही लेकरांना आपल्याला तसलं वळणच नाही, म्हणजे नाही का हो. बरोबर. हा. मला म्हणजे माझ्या मनाला वाटायचं बाई ह्यांना नाही वाटावं की ह्यांनीच घेतला. हा मग हा नाही हा. का कसं वाटतं नाही का, हरवला बरोबर. म्हणले कुठे गेला आता. बरोबर. हा हा. ते म्हणले असं कधीच नाही झालं, मोबाईल कधीच नाही गेला, आणि कसं काय गेला, कुठनं गेला. हा हा आणि हा. तो म्हणायचा की माझ्या खिशात होता आणि कुठेतरी पडला, असं म्हणायचा तो. अरे. नाराज झाली ना ती मामी पण ते मामा पण, आता एवढा मोठा मोबाईल म्हणजे खड्डाच आला की हो, आता बरोबर. वर्षाची. आणि बाई मी म्हणलं, त्यांच्या तिथं स्वामींचा फोटो होता, त्या मामी करतात अक्कलकोटला जातात बर का. हा हा. मी म्हटलं, स्वामी देवा आम्ही हाय तोपर्यंत तर सापडू द्या मोबाईल. हा हा हा. असं म्हणलं, आणि 10 साडे 10 वाजता एक हिरवीगार घातलेली साडी आली, म्हणजे हिरवीगार साडी होती त्या बाईच्या अंगावरती. अच्छा आणि अच्छा. हा ती असं ताट घेऊन आली बर का हो. हा हा. आणि त्या मामी आल्या बाहेरनं, त्या म्हटल्या, ती बाई म्हटली मला 11 रुपये द्या आणि काय द्या खायला. हा मामींनी तिला केळ दिलं आणि 11 रुपये दिले मामींनी. हा हा. मी पाहिला गेली कोण आहे म्हणून, पाहिलं मी त्यांना, पण मला एवढं लक्षात नाही आलं की त्यांच्या पाया पडावं की काय. आता दुसऱ्याच्या घरी असल्यावर जरा वेगळंच वाटतं की हो. हो हो. खरंय खरंय. वेगळं वाटतं ना, मध्ये ह्यांना काय पडले मध्ये मध्ये करायचं. मला मस्त वाटलं होतं त्यांच्या पाया पडावं जाऊन, मग नाही का. हा इतकी हा. साडी घातलेली आली, आणि गुरुवार होता शेवटचा, ओ. उद्या ना त्या दिवशी. हा. आणि त्या मामी काय म्हणल्या, आज 7 वर्ष झालं म्हणल्या मी इथं, म्हणजे तिथलं बदलून इथं आले राहायला, तर अशी अजून एक पण बाई नाही आली किंवा माणूस नाही आला असं मागायला. हा हा असं हा. म्हणजे, आणि माझे मिस्टर गॅलरीत उभा राहिले आणि एक माणूस आला त्यांच्यातला, तिथला कुठला तरी होता, हा. आणि मोबाईल दिला त्यांनी आणून. अहो म्हणला हक्का माझ्या मुलाला मोबाईल सापडलाय तुमचा. अरे बापरे. बघा. ती बाई, हो ती बाई येऊन गेली अहो. मग मी घरी आले आणि मी असं मला वाटलं नाही का, विचार केला बाबा कस काय ते मोबाईल दिला असो, ती बाई कस काय. हो. आणि मामी पण म्हणल्या की 7 वर्षात असं कुणीच नाही आलं. म्हणलं मग मी मामींना फोन केला, म्हणलं मामी तुमच्या घरी साक्षात स्वामी चालते अहो. खरंय खरंय. म्हणलं तुम्हाला दर्शन द्यायला माझ्या असं मला वाटत होतं, त्यांचं दर्शन घ्यावं, पण म्हटलं मी नाही येऊ शकले पुढं, म्हणजे ज्याचं त्याचं घर असतं की शहरात किती थोडं थोडं ती गॅलरी वगैरे थोडी थोडी बरोबर. जागा आली नसते. खरंय. आणि मामी म्हणल्या, मी त्यांना 11 रुपये दिले, केळ दिलं. हा. म्हणल्या स्वामी चालते, नक्की स्वामी चालते अशा म्हणल्या त्या पण. इतकं छान वाटलं ना ताई, मोबाईल सापडल्या ते दिसल्या किती इतकं. मग. बरोबर आहे ना. हो, जिथं तिथं स्वामी आहेत. मी असं तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते, मी हम्म. घरनं जाताना मी म्हणलं स्वामी कुठंतरी दर्शन होऊ द्या किंवा कुठंतरी तुम्ही बघा दिसू किती द्या. सुंदर अनुभव ताई.
इतकं छान वाटलं ना, म्हटलं नाहीतर मला असं वाटायचं की त्यांना वाटन की बाई ह्यांनी घेतला का काय, ह्यांच्या मुलांनी घेतला का काय, आपले तर स्वामी सेवेत आहे, आपण आपली मुलं कुणाचा रुपया म्हणलं तरी. बरोबर बरोबर बरोबर, त्यामुळे जास्त वाईट वाटतं अजून. हो ना. आणि काय झालंय बरं का हो, अजून एक सांगायचं होतं मला. हा. आता मी इथं आमच्या गावातच मी केंद्रामध्ये जाते. एक हम्म. बाई, आणि ती बाई म्हणजे ती बाई मी आणि तिने पारायण संगच केलं, म्हणजे पारायण मध्ये नाव दिलं आता दत्त जयंतीला नव्हतं का हो. हा 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 हा. हा. आणि काय झालं, माझा तर महिना भरलेलाच होता. आणि अच्छा. पारायण तर मला मनापासून करायचंय स्वामींना, मी फार रडून विनंती केली मला पारायण करू द्या म्हणून. हा हा हा. म्हणलं काय विघ्न येऊन देऊ नका, माझे हम्म. नाही का अति प्रॉब्लेम येणार हे माहिती होतं मला. हा हा. पण मला थोड्या दिवस ती सेवा करू द्या, 8 दिवसाची असते ना. हो 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 हो. पण रडून विनंती केली, म्हणलं स्वामी मला ना असं करू नका हो, दूर लुटू नका, मला ती पारायणाचा आनंद घेऊन द्या. हा हा. आणि मग एका बाईचा फोन आला, आमच्या शेजारचीच आहे, म्हणजे चुलत जावयाची नंदूबाई, तर त्यांचं वागणं एवढं लय चांगलं नाही, म्हणजे असं म्हणतात चांगलं नाही, पण आपल्याला त्याच्याशी काय हो काय करायचं. घेणं आहे, अगदी अगदी खरंय. आपलं त्यांचं त्यांच्यापाशी चांगलं नाही वागत, काय नाही, आपल्याला नेहण्याची आणण्याची सोय केली ना स्वामींनी. हा, कसं बोलल्या. हो. आणि मग तरी बायका मी त्यांच्या बरोबर जाते येते ना, तरी बायका म्हणतात त्यांचं वागणं चांगलं नाही. आणि आज तर एक बाई चक्क म्हणली, काल मी गेलते ना केंद्रात, ती बाई म्हणली प्रेमच्या बाप्पांना त्या बाईचं वागणं चांगलं नाही, तुमची बायको कसं काय जाते, तुमच्या बायकोला वेड लागले म्हणली स्वामी स्वामी करून. चांगलं नाही म्हणजे काय, वागणं चांगलं नाही म्हणजे काय. म्हणजे त्यांच्या मिस्टरांचं झालेलं आहे ऍक्सिडेंट 4 वर्ष झाल्यापूर्वी, मग त्या म्हणतात असं कुठंतरी त्यांना पाहिलं दुसऱ्या बरोबर असं. ताई, असं जर ऐकलेलं जरी असेल ना, तर एक तुम्हाला सांगते. हम्म. म्हणजे वाईट नका वाटून घेऊ, पण तुम्हाला सांगते ते कसं आहे. हम्म. ताडाच्या झाडाखाली बसून हम्म. आपण दूध जरी प्यालो तर लोक म्हणतील ताडीच प्यालं. आलं का लक्षात. हो हो हो. हा. मग आपण शक्यतो 2 पावलं मागे राहावं. असं म्हणणं आहे का? हा. म्हणजे कसं, जर लोक आपल्याला सांगतायत तर उद्या उगाच कशाला, आपण त्यातले नाही तर स्वामी काय असं म्हणत नाही ना. म्हणजे आमच्याकडे तरी असं म्हणतात, म्हणजे माझे वडील आम्हाला सांगायचे की ताडाच्या झाडाखाली बसून तुम्ही दूधही प्याले तर लोक म्हणतील अरे तिथे दूध कुठून येणार, तिथे ताडीच पिणारी व्यक्ती. समजलं ना हिचा. हो हो. हा हा, तेच मला म्हणायचंय. नाही आता नाही हो, मग तुम्ही तसं म्हणताय ना, मग करीन प्रयत्न लांब राहण्याचा. हा. लांब म्हणजे काय, आपण मी काही त्यांना भेटत नाही किंवा त्या मला भेटत नाही, फक्त स्वामींना जाताना एका गाडीवरती जातो आम्ही, एवढंच. अच्छा, मग काय बिघडतं, त्याला काही बिघडत नाही. पण मैत्री करू नये, लांब राहावं असं. पण त्या हा स्वामी सेवेसाठी फक्त तुम्ही जाताय तर नक्की जाताय. हो हो, तेवढंच करते. हा, आणि तेवढं जायचं, जास्त हो. घरापर्यंत नाही मैत्री ठेवायची. नाही नाही, घरापर्यंत त्यांचं लांब आहे, दूर आहे, लांब राहतात त्या. आणि अच्छा मग अच्छा. मी हा असं जाते नाक्यावरती, आमच्या इथं नाक्यावरनं आम्ही तसंच जातो पुढं मग. हा 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 हा. एवढंच आहे. पण ती काय, त्यांनी काय सांगितलं प्रेमच्या पप्पांना, तुमच्या बायकोला वेड लागले म्हणली स्वामी स्वामी करून. अच्छा अच्छा. हा हा म्हणल्या हा. म्हणल्या परपंच बघायचा निसं स्वामी स्वामी. अहो त्यांना काय माहिती माझ्या हृदयात स्वामी इथं, परपंचाच्या पुढं काहीच नाही ते होय. बरोबर बरोबर. पण असं नाही, कुणाला कुणी हिनवाव नाही असं मला वाटतं, नाही का हो. हे तर बरोबर आहे. हाय आपण का काही नाही. पाहिलं नाही तर आता त्यांनी काय पाहिलं असेल त्यांचं त्यांच्या जवळ, पण शक्यतो आपण चांगल्याच नजरेने बघावं कोणाकडे पण. हो मग काय. आणि ऐका ना, पारायण पण करून घेतलं, आणि मग काय झालं, उद्या सांगता होती ना पारायणाची, तर आज रविवार होता आणि मला अचानक आलं बाई, सकाळी पहाटे उठले आणि प्रॉब्लेमच आला. आता मला वाईट वाटलं बरं का हो, हा वाईट हा वाटलं, पण माझ्या काय लक्षात आलं की आपलं 8वीला मुलगा आहे, तो आज घरी आहे, आज त्याला शाळा नाही. हा मग मी त्याला समजून सांगितलं, तू जा तिथं पोतीपाशी बसावं लागतं असं तसं म्हणले. हा हा तो गेला त्या दिवशी, तुम्ही पारायण केलं हा. मुलाने. आणि दुसऱ्या दिवशी तो शाळेत गेला आणि प्रसाद घ्यायला मग प्रेमच्या पप्पांना पाठवलं, म्हटलं तुम्ही प्रसाद घेऊन या. तर मी स्वामींना म्हणलं की माझ्याकडून तुम्ही सेवा करून घ्यायची, अख्ख्या घरादाराकडून सेवा करून घेतली, किती छान वाटलं. हो हो, किती छान. लय छान वाटलं आणि इतकं छान पारायण. पण ताई मी तर पहिल्यांदाच वाचलंय ते गुरुचरित्र, खरंच मला माहित हो. नव्हतं. हा, पहिल्यांदाच केले ते पण ह्याच्यात केंद्रात केले. अच्छा अच्छा. हा 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 हा. लांब आहे आम्हाला ते मंदिर, मठ लांब आहे, तरी मग जाऊन येऊन केलं, पण केलं 8ला तर चालूच बापरे. व्हायचं.
कमाल आहे हो. ताई तुमची. हा. ऐका ना, 8ला तर चालू व्हायचं, 10:30ची आरती सापडायची, 8 वाजता पण तिथं जायचो आणि बापरे. मग यायचो माघारी. परत मग दुसऱ्या दिवशी परत जायचे. पोरांचं डबे बिबे आवरून, लवकर उठून, देवपूजा करून, तारक तीर्थ बापरे करून. बापरे. हा हा. हो, एवढं. तर आता काय झालंय ताई, म्हणजे कंपनी, मी मोदी केअर कंपनीमध्ये काम करते बरं का हो. अच्छा अच्छा. हा हा हा, हा तर त्यांनी काय केलं, की मला म्हणले तुम्ही 8,000ची खरेदी करा. हा. तुम्हाला टार्गेट म्हणजे लागले आता, की ह्याचं काय होते, थार गाडीचं. अच्छा. हा, बरं का हो. अरे वा. आणि मी काय केलं, आता हा का 8,000 म्हणले, काय सर्वसामान्य लोकांना लगे 8,000 मिळतात का हो? नाही मिळत, खरंय. हा का, मी काय केलं, स्वामींना म्हटलं, हा का 2 चिठ्ठ्या लिहिल्या. स्वामींना म्हटलं, जर मला माझ्या नशिबात थार गाडी जर असन तर हा. मला खरेदी करायला लावा. इकडून तिकडून मी पैसे घेऊन खरेदी करीन. अरे नसन तर बापरे. काय म्हणून सांगा, हाय ना हो. हा हा, खरंय. मांडल्या चिठ्ठ्या संध्याकाळच्या आणि सकाळच्या पारी पूजा बिजा केली, सगळं तारक तीर्थ सगळं बनवलं, सगळं घेतलं हा. आणि मग मी उचलली चिठ्ठी, तर त्यात हो आलं. अरे बापरे. हा हा. हो. आणि परत मग मी उचलली, म्हणजे बारक्या मुलाला उचलायला लावली, त्याच्यात त्याने उचलली, त्यात पण हो आलं. अरे आणि बापरे. पुन्हा मग मी मिस्टरांना उचलायला लावली, त्याच्यात पण हो आलं. मग बापरे. हा. म्हटलं, जर स्वामी सांगत असते तर प्रेमच्या पप्पाला म्हटलं, तर आपलं काही बी करून 8,000 रुपये भरा आणि खरेदी करा. ते औषध येतात तब्येत कमी होण्याची. आता माझी, मी तर लय अशक्त आहे, तब्येतीची काय मला म्हणजे आवश्यकता हा ती हा हा औषधच नाही. पण मग मी दिलं, त्यांच्या विश्वासावर भरलं. हा. तर मग 3 तारखेला म्हणले, की 5 तारखेला कळणार आहे. तर मी म्हणलं, बाई दिवस तर लय थोडे आहेत, 5 तारखेला कळणार आहेत म्हणल्या, सेवा तर करायला पाहिजे का नाही हो. बरोबर बरोबर. तर 3 तारखेला, 3 म्हणजे सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, ह्या 4 दिवसात 21 अध्याय, म्हणजे 1 ते 21 स्वामी चरित्र, हा. ह्याचं 21 वेळा म्हणजे हे झालं, पारायण केलं. अच्छा अच्छा. हा 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 हा. बापरे. 4 दिवसात, ते बी 2:30 वाजता उठून. ओ. बापरे. दिवसाची रात्र करून पारायण पूर्ण केलं. 2 दिवस कपडे धुतली नाही ती, पण लेकरांचा डबा बिबा टायमिंगला दिला. लेकरं पण जातात ना हो, 6:30ला, हो 7:30ला. हो हो हा, हो. लेकरांचा डबा बिबा, मिस्टरांना जेवण बिवण सगळं करून कपडे धुतले नाही, पण पारायण पूर्णपणे केलं. तर बापरे. ते झालं. आणि केंद्रात काय सांगितलं होतं, कुलदेवतेचा उपास करायचा म्हणून. तर हा मग गुरुवार झाले, मला शुक्रवार, कालचा शुक्रवारचा सांगते हा, कालच्या. हा हा. मग मी त्या दादांना फोन केला, म्हणलं मी धरू का आजचा शुक्रवार, मला म्हणजे उपास धरायच्यात कुलदेवतेचं म्हणून. ते हा. म्हणले धरा. तर कोणत्या मग दादांना फोन केला? ते हिथले अच्छा, दौंड तुमच्या मधले. इथले. हा हा. हो, भोले दादा आहेत दौंड मधले. अच्छा. आणि मग ते येतात ना केंद्रात, मार्गदर्शन देतात खूप छान. हा 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 हा. मग त्यांना फोन केला, म्हणलं धरू का उपास आज, चालेल म्हणले धरा. आणि मग धरला. तर म्हणलं दुर्गा सप्तीचे पाठ करायचेत मला आणि 14 करायच्यात. ते म्हणले तुम्हाला होतील का. हा हा हा. म्हणजे गुरुवारपर्यंत, मी म्हणले ना उद्यापर्यंत करायच्यात. हो हो हो. शुक्रवार आणि गुरुवार म्हणजे 2 दिवसात कळणार होतं ना, म्हणून साठी हो. म्हटलं दर शुक्रवारी तर करणारच आहे मी, पण मला करायच्यात 14. ते म्हणले होत असले तर करा. 2च दिवसात ताई 14 पाठ केले, 2च दिवसात. बापरे. 14. कमाल कमाल. पण सेवा तर इतकी स्वामींनी शपथ करून घेतली ताई, मला अरे वा. उसभर सुद्धा त्रास झाला नाही. थोडा फार जरा त्रास झाला पायांचा, हा. पण कुठला त्रास नाही. सगळ्यांचं जेवण बनवून दोन्ही टायमाचं, फक्त वा. कपडे धुतली नाही ती, एवढंच केलं. पण बापरे. स्वयंपाक भांडी सगळं करून, झाड लोट, तारक मंत्र 11 वेळा, आणि पोरांचं सगळं आवरून, रांगोळी बिंगोळी सडाबिडा काढून सगळं एवढं 14 पर्यंत केली बघा. वा 14. वा 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 वा. किती छान ताई. आणि आज सोमवार होता तर स्वामी करून घेतात तुमच्याकडनं. खरंच ना हो, मला पण खूप छान वाटतं असं केल्यावर, म्हणजे सेवा केली म्हणून भारी वाटतं आपण. खरंय खरंय, हे मात्र अगदी खरंय ताई. हम्म. आपल्याला खूप भारी वाटतं त्यामुळे. हो, मग काय. आता मी आता तुम्हाला सांगितले, हा. आता 15 तारखेला ते सांगणार आहेत, 15च्या पुढं म्हणजे ज्याचं नाव येईन ना, हा. तर ते इंडियामध्ये थार गाड्या येतात 10 काढल्या त्यांनी, 10. अच्छा. हा हा. मग ज्याचं आता म्हणजे वाढवलेत बरं का, 40 का 35 म्हणतात आता. तर अच्छा. ते 35 का 40 आहेत एवढं नक्की माहित नाही. जर लकीने नाव लागलं हा हा हा. तर मग मिळू शकते. पण आपण बापरे. कशामध्ये लागतात हे असे? ती मोदी केअर कंपनी ना, त्याच्यामध्ये मी काम करते ना. हा 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 हा. ते सांगते तुम्हाला, त्यांनी लावलेले बघा. हो हो हो.
तर मी ज्यांना फोन लावला ना, अहो आज असं असं आहे, मी असं असं, अहो तुम्हाला नक्की थार लागणार, नक्की लागणार, अहो तुमची स्वामींच्या कृपा आहे. ते तर वरचे साहेब म्हणले सकाळी, तुम्ही रात्रंदिवस स्वामींचं नाव घेत राहा, नक्की लागणार. म्हणलं काय माहित. मी नाही किंवा हा म्हणत नाही, पण त्यांची इच्छा होय हो. जर बरोबर. जर छान वाटलं म्हणजे झालंच तर नक्कीच तुम्हाला सांगेन, अनुभव नक्की शेअर करा. नक्की, नक्की ताई. किती पण सुंदर आणि किती छान बोलता तुम्ही. एकदम असं भोळं भाबडं आहे तुमचं सगळं बोलणं. होय अहो. अहो मिस्टर तर लय साथ देतात, मिस्टर तर लय साथ देतात अहो. मी हो तरी ना? जरा थोडीफार चॅप्टर बायकांचं थोडंफार जरा असतं की हो. मला तर पण काही वाटत नाही तुमच्याकडे चॅप्टर पण असेल. पण मिस्टरांचं तर लय साधं. मी तर म्हणते तुकाराम महाराजाबरोबरच लग्न झालंय का काय कुणाच ठाऊक. अगो बाई! बघा किती इतकं छान साधं ताई. आहे. इतकं साधं आहे अहो. सांगायचं म्हणलं तर लय अवघड आहे. एवढं कर्ज पाणी झालतं. ह्यांच्या भावाने केलं तर ह्यांनी स्वतःच्या नावावरची जमीन दिली. एक गुंठा सुद्धा जमीन ठेवली नाही नावावरती. मग बघा. बापरे! हो. आणि 35 लाखाचं घर बांधलं. त्या पाया खणण्यापासून पाणी बिणी मारलं. त्यांच्याकडे कुलूप दिलं आणि त्यांनी आम्हाला बाहेर काढलं. मी काय म्हणलं की आम्हाला त्यातला एक गाळा द्या. मी काय पण व्यवसाय करीन. त्यांनी दोघांनी काढलं बाहेर घराच्या. मग आम्ही नाही गेलो परत तिथं. म्हणलं जसं स्वामी देव करतील ठरवतील तसं स्वामी राहील. तुमचं खूप भलं करतील ताई. हो. खूप भलं करतील बघा स्वामी तुमचं. हो मग काय नका लेकरू 8वीला आहे. हं, एनएमएसचा पेपर झाला हं, परवा हं. 15 दिवसात. काल त्याचा त्या स्कॉलरशिपचा झाला. खूप छान पेपर गेला. अरे वाह! हा आणि दररोजचं तीर्थ पिल्याशिवाय मी बाहेर लावत नाही. पण तारक मंत्र हा दररोजचा 11 वेळा घरात असतो म्हणजे असतोच अहो. अरे वाह! हो आणि स्वामी देव तेवढं करून पण घेतात. मी कधी पण उठते, मी झोपतच नाही. अहो 12 वाजले, 1 वाजले, प्रेमची पप्पा काय धडपडती. मला काही कामच नसतं नाही. शेतातलं बितातलं काही काम नसतं हो. मग शेतात काम केल्यावर जीव दमतो की हो. खरंय, खरंय, खरंय. मग निर्बळ घरीच असते मी, काही नसतं. पण 2:30 वाजता उठून का होईना 3 वाजता आंघोळ वगैरे करून सगळं झाडलोट करायची आणि 3 वाजता पूजेला बसायचं. ओह! आणि मग बापरे! हो आणि पण स्वामी देव पण करून घेतात अहो. आता मला लावायचंय 20 तारखेला. ते हं. नाही का आता प्रगट दिन आलाय बघा. ते हां, लावायचं. हां. 1 दिवसाचं पारायण लावायचंय बघा. हां, हां, हां. म्हटलं अक्कलकोटला जाऊन यावं आणि मग प्रगट दिनला पुन्हा जावावं. अरे वाह! असं. पण खूप खूप छान सुंदर. वाटतं नाही. सेवा पण करून घेणं पण लय कठीण आहे हाय ना हो. खरंय, खरंय ताई. एवढं आपण मस्त मनापासून करतो कळवळीने पण तेवढं देवापर्यंत पोहोचणं पण लय हं. कठीण आहे हो. नाही, आणि नाही पोहोचतंच ताई. आपण मनापासून करतो ना, ते हं. पोहोचतंच देवापर्यंत. आणि जसं मी सेवा करते ना तसं चांदणीची फुलं नाहीत का हो, पांढरी चांदणीची फुलं ती तसली पांढरी असतात. माझ्या दारात 2 झाड आहेत. मी हां. स्वामींना दररोजची सगळ्याच देवांना अर्पण करते. हं. जसं मी पारायण लावले ताई तसं ते फुल मी मानते ना माळीमध्ये ते कसलंच फुल सुकत नाही. ओह! वाह! हो तसंच राहतं पण एवढंच की टवटवीले राहत नाही पण असं थोडस फ्रेश हां. राहतं थोडस फ्रेश राहतं. आता त्याचा जीव किती होते नाजूक फुले. हो ना. खरंय, खरंय. पण किती खरंच आहे सुंदर. मला बोललं ना खूप छान वाटतं असं वाटतं मी स्वामी देवाबरोबर बोलते. मला खरंच लय आवडता हो तुमचा स्वभाव. माझ्या भावाच्या लग्नाला नक्की या बरं का हो ताई. तुमच्या होते. सुंदर आवाजात इतकं सुंदर आवाज दिलाय त्या तिनं फक्त तारक मंत्र एकदा म्हणा तेवढा येऊन लग्नामध्ये माझी लय इच्छा आहे बरं का हो. बरं, बरं. कधी येते लग्न? लग्न म्हणजे अजून पाहणं चालू आहे. अजून काय त्याचं योगच आहे ना हो काय होतंय. लवकर योग येतील. पुढचा अनुभव तुमचा तोच असेल बघा ताई. हा ना. हो. खूप छान ताई. खूप छान. मी शेअर करते हां ताई. हो, हो, हो. चालतंय. बरं, बरं. हां. हां. श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ. हो.